रिडॉक्स रिएक्शन ह्या टॉपिक मध्ये बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड इन ऍसिडिक मीडियम अँड बेसिक मीडियम हे आपण स्टडी करतो. त्याच्यामध्ये आपण ऍसिडिक मीडियमचं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, त्यानंतर बेसिक मीडियमचं एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. ओके, बघा मग कसं असणार लक्षात घेण्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल आपण इथे घेणार आहे. आता पहिले एक ऍसिडिकचं झालं, एक बेसिकचं झालं. नेक्स्ट आता आपण ऍसिडिक मीडियम मध्ये रिडॉक्स रिएक्शन आपल्याला बॅलन्स कशी करायचं आहे त्याचं आणखी एक एक्झाम्पल आपण घेणार आहे. बघा, बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिएक्शन. बॅलन्सिंग ऑफ redox reactions. Balancing of redox reactions by oxidation number method. Balancing of redox reactions by oxidation number method. Okay, लक्षात घ्या. बघा आता इथं कसं असणार लक्षात घ्या. यामध्ये एक एक्झाम्पल आपण घेऊया. CuO, ओके, कॉपर ऑक्साइड CuO प्लस NH3, Cu plus NH3, it gives Cu plus N2 plus H2O. Cu plus N2 plus H2O. ओके, लक्षात घ्या. आपल्याला ही दिलेली रिडॉक्स रिएक्शन आहे ही आपल्याला बॅलन्सिंग करायचं आहे इन ऍसिडिक मीडियम. ऍसिडिक मीडियम मध्ये आपल्याला ही बॅलन्स करायचं. आता रूल्स आपल्याला सगळे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहेत. ओके, हे सगळे रूल्स आपण लिहून दिलेले आहेत. ऑक्सिडेशन नंबर मेथड नुसार बॅलन्स करण्यासाठी हे रूल्स तुम्ही समोर ठेवायचे. बघा, पहिला रूल जो आहे, राइट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर द रिडॉक्स रिएक्शन. ओके, आहे तसे इक्वेशन आपण लिहून घ्यायचं. ते आपण आता ऑलरेडी लिहिलेलं आहे इक्वेशन. ओके, थर्ड एक्झाम्पल आपण याच्यात बघतोय. CuO plus NH3, it gives Cu plus N2 plus H2O. ओके, असे आपली रिएक्शन आहे. लक्षात आहे. बघा काय काय केले आपण. CuO plus NH3, Cu N2 plus H2O. कसं असेल बघा, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून हे दिलेलं रिडॉक्स रिएक्शन चं इक्वेशन आहे ते आपल्याला बॅलन्स करायचं. ओके, ऑक्सिजन हायड्रोजन सोडून आपल्याला हे बॅलन्स करून घ्यायचं. मग इथं कॉपर किती आहे बघा, ह्या साईडला एकच आहे, ह्या साईडला पण कॉपर एकच आहे. इकडे नायट्रोजन एक आहे, इकडे नायट्रोजन दोन आहे. पण काय म्हणते, दिलेलं रिडॉक्स रिएक्शनचं इक्वेशन आहे हे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून बॅलन्स करायचं. म्हणजे इथं नायट्रोजनचा एक आयटम आहे त्या साईडला दोन आयटम्स आहेत. मग इकडे दोन नायट्रोजन असतील तर आपल्याला लेफ्ट साईडला दोन नायट्रोजन घ्यायचे असतील तर 2 ऍड करू लागेल. त्यामुळे इक्वेशन आपण लिहिणार आहे. ऑक्सिजन हायड्रोजन काय बॅलन्स करायचं ते नंतर आपण स्टेप बाय स्टेप करणार. बघा मग, CuO कॉपर ऑक्साइड प्लस इधर 2 NH3 का 2 NH3 इकडे काय येणार Cu प्लस N2 प्लस H2. ओके, आता ही रिडॉक्स रिएक्शन आपण बॅलन्स केली आहे एक्सेप्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग इथं बघा सगळ्या आयटमना आता ऑक्सिडेशन नंबर आपल्याला द्यायचा. ओके, सगळ्या आयटमना ऑक्सिडेशन नंबर द्यायचा. इथं
कॉपर ऑक्साईड मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज किती असतो आपला -2. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 आणि कॉपरचा जो आहे त्याचा -2, तर कॉपर इथे किती येणार आहे +2 येणार. ओके. त्यानंतर इथं NH3 मध्ये हायड्रोजन नायट्रोजन लागायचं. हायड्रोजन नॉन मेटलला अटॅक असेल तर ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे +1 असणार. इथं काय ना +1 आणि इथं नायट्रोजन -3 होणार. बघा इथं NH3 तुम्ही घेतला असेल, हा नायट्रोजन +1 आहे, हायड्रोजन +1 नायट्रोजन माहित नाही, x कन्सिडर केला जातो. x + 3 * +1 is = 0 ना, न्यूट्रल मध्ये घेतला. x 3 * +1 म्हणजे +3 is = 0. x +3 इकडे केल्यावरती काय ना -3. x ची व्हॅल्यू -3 म्हणजे नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे -3 असणार. ओके. त्यामुळे इथे काय ना -3. ओके. मग आता ह्या साइडला आपण बघायचं काय करायचं बघ. इथं कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट आपली किती येईल बघा. कॉपर कसं आहे इथं अनकंबाइंड प्री इलेमेंटल स्टेट मध्ये आपला कॉपर प्रेझेंट आहे. इथं कॉपरचं ऑक्सिडेशन स्टेट 0. नायट्रोजन सुद्धा कसा आहे फ्री स्टेट मध्ये आहे. दुसऱ्या कुठल्याही इलेमेंटला तो कंबाइंड आहे आणि ह्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. त्यामुळे इथं काय इथं पण 0 येणार. त्या ठिकाणी परत आता इकडे बघा ऑक्सिजन साठी ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट काय आहे -2 आणि हायड्रोजनची काय ना मग इथं +1 येणार. ओके. हायड्रोजन नॉन मेटल आणायचं +1. अशा तीन सगळ्या ऍटमना आपण ऑक्सिडेशन नंबर दिलेले आहे. ओके. मग आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, कुठल्या ऍटमचे ऑक्सिडेशन नंबर मध्ये चेंज झालाय ते आपल्याला स्टडी करायचं. बघा ऑक्सिजनचा -5 तो -2 इथं चेंज आहे. हायड्रोजनचा +1 इथं चेंज आहे. चेंजेस कुठे आहेत बघा. चेंज कुठे झालाय कॉपरचा +2 पासून 0 झाला आणि नायट्रोजनचा -3 to 0 झाला. इथं चेंज झाला. मग चेंज झालेल्या ऑक्सिडेशन नंबरला आपण काय करणार आहे ब्रॅकेट करणार. बघा मग करा आता नायट्रोजन मध्ये कसं करणार आहे -3 तो काय करणार आहे इथं 0. इथं असं आपण ब्रॅकेट केला. त्यानंतर कॉपर सुद्धा कॉपर बघा +2 पासून काय झाला 0 झाला. त्याला सुद्धा आपण ब्रॅकेट केलं. ओके. आता त्याच्यानंतर ब्रॅकेट केल्यानंतर हा जो ऑक्सिडेशन नंबर आपला चेंज झालेला आहे, हा का चेंज झालाय ऑक्सिडेशन नंबर ते आपल्याला बघायचं. बघा कॉपरचा +2 to 0 म्हणजे इन्क्रीज झालाय का डिक्रीज झालाय. +2 पासून काय झालाय तो 0 झालाय. ओके. +2 पासून 0 म्हणजे तो डिक्रीज झालाय. मग ऑक्सिडेशन नंबर आपला डिक्रीज कधी होतो रिडक्शन झालेला होतो. ओके. म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे रिडक्शन असतं. इथे रिडक्शन झालंय. ओके. आणि इथं -3 to काय 0 म्हणजे -3 पेक्षा आपला 0 मोठा आहे लक्षात घ्या. 0 लार्ज असणार आहे -3 पेक्षा. त्यामुळे -3 to 0 ऑक्सिडेशन नंबर झालाय म्हणजे ऑक्सिडेशन नंबर इथं इन्क्रीज झाला. म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय ऑक्सिडेशन असणार. ओके. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन असणार. ओके. मग आता तुम्ही आता ही चेंज झालेलं आयडेंटिफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर परत काय करायचं आपल्याला इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर एटम अँड नेट इन्क्रीज आपल्याला फाइंड आउट करायचं. त्याच पद्धतीनं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर एटम अँड नेट डिक्रीज हे आपल्याला बघायचं. बघा कसं लिहिता येईल. मग कॉपर ऑक्साईड आहे कशा पद्धतीने लिहिता येईल. कॉपरचा ऑक्सिडेशन नंबर +2 to 0 झाला आणि नायट्रोजनचा -3 to 0 झाला. तर सुरुवातीला इन्क्रीज झाला जेव्हा
increase in oxidation number of nitrogen. नायट्रोजन चा किती आहे -3 टू नायट्रोजन 0. ओके -3 टू काय झाला 0 झाला. ओके म्हणजे किती ने वाढला -3 टू 0 -3 मधून -2 -1 0 म्हणजे +3 ने वाढलाय. लक्षात +3 ने ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला. त्यानंतर नेट इन्क्रीज बघा. नेट इन्क्रीज पर एटम. नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर एटम. एका एटमला किती ने वाढला ते आपल्याला बघायचं. नायट्रोजनचे एटम्स टोटल किती आहेत बघा. इथं 2 आहेत. ते 2 नायट्रोजनचे एटम्स आहेत. मग एका नायट्रोजनला किती ने वाढला +3 ने वाढला. 2 नायट्रोजन साठी काय होणार आहे +3 काय होणार +6 ने वाढणार आहे. बरोबर. एका नायट्रोजनला आपला 3 ने वाढलेला आहे. इन्क्रीज पर एटम आपल्याला बघायचं. लक्षात घ्या. ओके कसं लिहिता येईल बघा. इथं पर एटम इथं 3 ने वाढलेला आहे. इन्क्रीज पर एटम इथं +6 येणार आपला. बरोबर आहे +6. ओके इन्क्रीज पर एटम त्याला आपण नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर एटम असं म्हणतो. +6 एकाला +3 दोनला काय येणार आहे +3 +6 होणार आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आता पुढचा बघा. नायट्रोजन नंतर नेक्स्ट आपल्याला कुठला ऑक्सिडेशन नंबर आता डिक्रीज झालाय ते बघायचं आहे. कॉपर साठी बघा डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर किती ने कमी झालाय कॉपरचा बघा. +2 पासून 0 झाला म्हणजे 2 ने कमी झाला. लिहा इथं डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर decrease in oxidation number okay of copper. copper चा किती डिक्रीज झालाय बघा. +2 पासून काय झालं 0 झाला. कॉपर +2 टू कॉपर 0 +2 पासून 0 झाला. ते काय झालं आपला डिक्रीज किती होणार आहे का +2 टू 0 तो -2 ना आपला कमी होणार. ओके नेट डिक्रीज पर एटम नेट डिक्रीज पर एटम. ओके नेट डिक्रीज पर एटम आपल्याला करायचं. नेट डिक्रीज पर एटम किती होणार बघा. इथं नेट डिक्रीज पर एटम कॉपरचा एटम एकच आहे त्यामुळे एका कॉपर साठी -2 ने कमी झाला. त्यामुळे डिक्रीज पर एटम आणि नेट डिक्रीज ची व्हॅल्यू आपली सेम येणार आहे. लक्षात दोघांची व्हॅल्यू सेम. आता याच्यानंतर आपल्याला परत काय करायचं बघा. त्यामध्ये ओके नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर लिहिल्यानंतर आपल्या याच्यामध्ये फॅक्टर्स एक आयडेंटिफाय केला पाहिजे. तो नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीजला तो इक्वल केला पाहिजे. कसं होणार बघा. नेट डिक्रीज पर एटम 2 आहे. आता साइन तुम्ही विचारत केस ना हे सांगितलंय. इथं साइन काय पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे. साइन कन्सिडर करायचं नाही फक्त ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. इथं 3 आहे इथं 2 आहे. आता इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर दोघांची व्हॅल्यू सेम करायचे
तर आपल्याला फॅक्टर्स आयडेंटिफाय केला पाहिजे. ओके, इथं 6 आहे तर इथं आपल्याला 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे लक्षात. ओके, इथं आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कशाला 3 ने मल्टिप्लाय केलं आपण, नेट डिक्रीज पर आयटम 3 into 2 6 होईल. इथं ऑलरेडी 6 आहे. 3 हा कोएफिशियंट आपल्याला डिक्रीजिंग ऑक्सिडेशन नंबरला अटॅच करावा लागेल. म्हणजे डिक्रीज कुणाचा आहे, कॉपरचा आहे. मग हा 3 हा कोएफिशियंट कॉपरला दोन्ही साइडला ऍड करावा लागेल. ह्या साइडला पण आणि ह्या साइडला पण ऍड करावा लागेल. ओके, मग लक्षात ठेव इक्वेशन लिहा. कसं लिहिणार मग, Cu ओके CuO किती ने मल्टिप्लाय केले आपण, कॉपर साठी तर 3 ने मल्टिप्लाय करतो दोन्ही साइडला इक्वेशनचा. इथं काय येणार, ओके 3Cu लक्षात आहे 3Cu प्लस 2NH3. ओके, त्या साइडला काय येईल बघा, इकडे आपल्याला इकडे पण काय येणार 3Cu प्लस N2 ओके प्लस H2 अशा ही इक्वेशन लिहिता आहे. आता त्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे, ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन बघा किती आहे, त्या साइडला 3 ऑक्सिजन आहेत, इकडे एकच आहे, ते इकडे 3 ऑक्सिजन आहेत, इकडे ऑक्सिजन काहीच नाही, 0 ऑक्सिजन. ओके, आता ज्या साइडला कमी ऑक्सिजन असणार आहे तिकडे आपण काय ऍड करत असतो, वॉटर मॉलिक्युल्स ऍड करत असतो. म्हणजे 3 वॉटर मॉलिक्युल्स इकडे कमी आहेत त्यामुळे 3 H2 आपण ह्या साइडला ऍड करतो. म्हणजे आता 3CuO प्लस 2NH3. ओके, त्या साइडला काय ना 3Cu प्लस N2 ओके प्लस H2O परत किती आपण ऍड करणार आहे, इकडे लक्षात ठेवा इकडे ऑक्सिजन आपले 3 होते, त्या साइडला 1 ऑक्सिजन होता. ओके, 1 ऑक्सिजन, त्यामुळे इकडे 2 ऑक्सिजन्स कमी आहेत त्यामुळे इथं आपण 2H2O ऍड करतो. बरोबर, काय केले बघा आपण ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिजन काउंट केले. त्या लेफ्ट साइडला 3 ऑक्सिजन आहेत कॉपर ऑक्साइड मध्ये आणि इकडे वॉटर मधला एकच ऑक्सिजन आपला प्रेझेंट आहे. मग आपल्याला राइट साइडला 2 ऑक्सिजन कमी आहेत. मग ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी आपण वॉटर मॉलिक्यूल ऍड करत असतो. एका ऑक्सिजन साठी 1 वॉटर मॉलिक्यूल्स, 2 ऑक्सिजन कमी आहेत म्हणून आपण 2 वॉटर मॉलिक्यूल्स ऍड केले. मग बघा हे इक्वेशन कसं लिहिता येईल आता, 3CuO त्यानंतर 2NH3 इकडे काय ना 3Cu as this प्लस N2 H2 आणि 2H2 किती येणार इथं 3H2. ओके, लक्षात आलं. मग आता परत आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. हायड्रोजन किती आहेत बघा 3 into 2 6 हायड्रोजन, त्या साइडला किती आहेत बघा 3 into 2 6 हायड्रोजन. जे हायड्रोजन आपले ऑलरेडी बॅलन्स आहे. ओके, त्यामुळे परत हायड्रोजन बॅलन्स करायची गरज नाही. आणि ही रिएक्शन आपली कुठल्या मीडियममध्ये, ऍसिडिक मीडियममध्ये. त्यामुळे आता पुढची कुठलीही स्टेप इथे येणार नाही. डायरेक्ट आपण आता लास्ट स्टेप कुठली चेक करायचं, सगळे ऍटम्स आणि चार्जेस बॅलन्स झालेत का हे चेक करायचं. इथं बघा 3 कॉपर आहेत, इकडे पण 3 कॉपर चालेल, 2 नायट्रोजन 2 नायट्रोजन, 3 ऑक्सिजन 3 ऑक्सिजन आहेत, 6 हायड्रोजन 6 हायड्रोजन. म्हणजे सगळे आयटम बॅलन्स झाले. चार्ज बघा याच्यावरती चार्ज कुठलाही नाही, ह्या साइडला चार्जेस नाही, ह्या साइडला पण कुठलेही चार्जेस नाही, त्यामुळे चार्ज पण बॅलन्स झाले, आयटम पण बॅलन्स झाले. त्यामुळे डायरेक्ट आपली रिएक्शन कशी असणार आहे 3CuO प्लस 2NH3 ओके 3Cu प्लस N2 प्लस 3H2O. ओके, अशा रीतीने इथं आपली ऍसिडिक मीडियम मध्ये आपल्याला रिएक्शन बॅलन्स करता येणार. लक्षात आलं. अशा रीतीने एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही ह्याच पॅटर्न नुसार
हे इक्वेशन बॅलन्स करायचं. ओके, एक्स्ट्रा काय लिहायचं नाही, जे असं बोर्ड होते त्याच पॅटर्न तुम्ही लिहायचं लक्षात. ओके, ही ऍसिडिक मीडियम मध्ये आपण रिएक्शन केलेले. त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे त्यामध्ये त्याने ती बेसिक मीडियम. बेसिक मीडियम मध्ये रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायचं. Fourth example, balancing of redox reaction by oxidation number method in basic medium. Example घेऊया आपण आता. MnO4 minus plus Br minus. ओके, त्या साइडला काय ना MnO2, ओके, MnO2 प्लस BrO3 माइनस. ओके, ब्रॅकेट मध्ये मीडियम आपण लिहा, कुठल्या मीडियम मध्ये बॅलन्स करायचं. तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा दिलं जातं कुठल्या मेथड नुसार बॅलन्स करायचं आणि कुठल्या मीडियम मध्ये बॅलन्स करायचं. ओके, आता हे आपलं बेसिक मीडियम मध्ये रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायचं. सुरुवातीला काय आपलं करायचं, दिलेलं रेडॉक्स रिएक्शनचं इक्वेशन आपण ऍज इट इज लिहून घ्यायचं. ओके, MnO4 माइनस प्लस Br माइनस MnO2 प्लस BrO3 माइनस. ओके, ते आपण लिहून घेतलं. आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून हे दिलेलं रिडॉक्स इक्वेशन बॅलन्स आहे की नाही ते आपल्याला चेक करावं लागेल. बघा मग Mn एकच आहे, मॅग्नेटिस ह्या साईडला पण एकच आहे. ओके, त्यानंतर ब्रोमीन पण एकच आहे, ब्रोमीन एकच आहे. ओके, ऑक्सिजन तेवढे आपले डिफरंट आहेत. ऑक्सिजनचा नुसार आपण हे नंतर बॅलन्स करत असतो. म्हणजे ऑक्सिजन हायड्रोजन सोडून आता ही इक्वेशन ऑलरेडी बॅलन्स आहे. मग त्यानंतर ऑक्सिडेशन नंबर द्या सगळ्यांना, ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट द्या. इथं बघा ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती येणार, -2. ऑक्सिजनची आपली ऑलवेज -2 असते. ओके, त्याच्या सगळ्या कंपाऊंड मध्ये. आता मग Mn ची कशी येणार हे कॅल्क्युलेट कसं करणार बघा. MnO4 माइनस आहे. ओके, ऑक्सिजनची -2 आहे. मग Mn चे आपल्याला माहित नाही. Mn काय कन्सिडर करणार आहे आपण, x कन्सिडर करणार. मग कसं होणार बघा इथं, x प्लस 2 किती ऑप्शन आहे, 4 आहे. त्यामुळे इथे काय येणार आहे, 4 इंटू -2 इज इक्वल टू चार्ज किती आहे, -1 आहे. म्हणजे किती आलं सांगा, x 4 इंटू -2 -8 is equal to -1. x -1 -8 इकडे गेला +8 म्हणजे x is equal to काय आलं, +7 आलं. x ची व्हॅल्यू +7 म्हणजे Mn चा ऑक्सिडेशन नंबर किती असणार आहे, +7 असणार. ओके, त्यामुळे इथला Mn +7. ओके, त्यानंतर ब्रोमीनची Br मायनस आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मोनोटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज हे आपण सांगितलंय. तेव्हा Br मायनस की -1 जेवढा चार्ज आहे तेवढीच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे मोनोटॉमिक आयन मध्ये. ओके, इथं बघा ऑक्सिजन ऑलवेज -2. Mn ची काढायचं काढा. MnO2 आहे. MnO2 चे आपण एका ऑक्सिजनची -2 आहे. Mn ची किती असते आपली, x असते. ओके, हे कसं ना x प्लस
2 into -2 is equal to 0. ह्याच्यावरती एम नको की कुठलाही चार्ज नाही. x plus 2 into -2 is equal to 0. ओके, त्यामुळे x minus 4 2 into -2 -4 x is equal to काय आलं +4. ओके, त्यामुळे इथे mnc काय येणार आहे +4 येणार. ओके, ऑक्सिडेशन स्टेट mnc +4. त्यानंतर BrO3 मायनस मध्ये ऑप्शन काय त्याला -2. मग ब्रोमीनची काढायचं, ब्रोमीनची काढून घ्या. BrO3 मायनस आहे, इथं ऑप्शन आपल्याला माहित आहे -2. ब्रोमीनची माहित ना x कन्सिडर करणार आहे. कसे येणार बघा x प्लस किती ऑप्शन आहे 3 आहे. 3 into -2 इज इक्वल टू चार्ज किती -1. काही चार्ज नसेल तर इज इक्वल टू काय करतो आपण 0 करत असतो. ओके, x plus -6 is equal to काय ना -1. ओके, म्हणजे x ह्या साइडला गेला -6 चा काय ना +6. ओके, x काय आला +5 आला. ओके, म्हणजे इथं ब्रोमीनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय असणार आहे +5 असणार. अंडरस्टँड? अशा रीतीने सगळ्या ॲटमना आपण ऑक्सिडेशन नंबर दिलेला आहे. ओके, मग ऑक्सिडेशन नंबर दिल्यानंतर परत आपल्याला काय करायचं कुठल्या आयटमच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये चेंजेस झाले. ओके, तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा. ओके, ऑक्सिडेशन नंबर कुठे चेंज झाला तो आयडेंटिफाय करा. बघा इथं ऑप्शन -2 आहे, इकडे पण -2 चा. ऑप्शनच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये कुठलाही चेंज नाही. ओके, ब्रोमीनचा बघा -1 आहे, इथं -5 चेंज झाला. Mn चा +7 आहे, इथं +4 आहे, जे चेंज झाला. आता मग चेंज झालेल्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर साठी आपण ब्रॅकेट करणार आहे. की Mn चा चेंज झाला ऑक्सिडेशन नंबर त्यासाठी ब्रॅकेट करा. कसं होणार बघा Mn +7 इकडे घ्या अशा पद्धतीने. ओके, ओके, अशा पद्धतीने येणार. आणि इथं ब्रोमीनचा अशा पद्धतीने येणार. इथं लक्षात हा आपला चेंजेस झालेला आहे ते आपण असं ब्रॅकेटने इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. बरोबर? मग Mn चा ऑक्सिडेशन नंबर +7 पासून +4 झाला आणि ब्रोमीनचा -1 पासून +5 झाला. ओके, मग आता तुम्ही असं करा +7 to +4 ऑक्सिडेशन नंबर होणार आहे. म्हणजे हा डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर होणार आहे, कमी ऑक्सिडेशन नंबर होणार आहे. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जर कमी होत असेल तर आपण काय म्हणतो रिडक्शन होत असतं. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय रिडक्शन असणार. म्हणजे इथं काय झालं रिडक्शन. ओके, हे आपलं रिडक्शन आहे लक्षात. ओके, त्यानंतर इथं -1 to +5 आहे. इथं बघा -1 चा ऑक्सिडेशन नंबर किती झाला +5 झाला म्हणजे तो इन्क्रीज झाला. -1 चा +5 मोठा ते वाढलेला आहे. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय ऑक्सिडेशन असणार. ओके, मग इथल्या ब्रॅकेटवरती ऑक्सिडेशन कसं आणि इथं रिडक्शन. त्यानंतर पुढे आता काय करायचं कुठल्या आयटमचा ऑक्सिडेशन नंबर वाढलेला आहे आणि तो किती वाढलेला आहे. ओके, नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज हे रेग्युलर पॅटर्न मध्येच आपल्याला यायचं. कुणाचा वाढलेला ब्रोमीनचा -1 to +5 झाला. ओके, बरोबर आहे. मग आता -1 to +5 इथं झालं तर बघा इथे कसं लिहिता येणार increase in oxidation number. बघा increase in oxidation number कुणाचा वाढलाय ब्रोमीनचा. ब्रोमीन -1. ओके, टू ब्रोमीन काय असणार आहे +5.
ओके अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येणार. ओके तर आता किती वाढला इथं बघा -1 टू +5 झाला तर ते +6 न वाढलेला आहे. ओके 0 टू 5 हे +5 झालं आणि -1 टू 0 +1 झालं. इकडलं +1 आणि हे +5 -1 टू 5 पर्यंत +6 ने इन्क्रीज झालं. त्यानंतर आता नेट इन्क्रीज पर आयटम. नेट increase in population number per atom. ओके एका आयटमला किती वाढला हे बघायचं. ब्रोमिनचा आयटम किती आहे बघा एकच आहे, ह्या साईडला पण एकच आहे. त्यामुळे एका आयटमला वाढलेला पॉप्युलेशन नंबर हा +6 असणार आहे. नेट इन्क्रीज सुद्धा +6 येणार आहे. ओके इन्क्रीज पर आयटम आणि नेट इन्क्रीज पर आयटम हे सेमच राहणार. इथं जर ब्रोमिन 2 असते तर नेट इन्क्रीज पर आयटम आपलं +6 हे +12 झालं असतं. ओके एकच असल्यामुळे इन्क्रीज आणि नेट इन्क्रीज सेम राहणार. आता डिक्रीज साठी बघा डिक्रीज कुठला झाला Mn साठी. Mn चा +7 पासून किती आपला +4 आहे हे कमी झाला. त्यामुळे लिहायचं decrease in population number of Mn. ओके Mn चा population number कमी झाला किती बघा Mn +7 to Mn +2. ओके सर अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट कितीने कमी होते बघा +7 to +2. ओके पॉप्युलेशन नंबर कितीने कमी होणार आहे बघा आपल्या याच्यामध्ये. ओके +7 to +2 झाला म्हणजे आपला कितीने कमी झाला 5 ना आपला डिक्रीज झाला तर -5 आपण इथे घेऊया. ओके बरोबर decrease in population number of Mn. हे 5 आपण इथे लिहिलेला आहे. तर ह्यानंतर आपला नेट डिक्रीज इन पॉप्युलेशन नंबर बघायचा. नेट डिक्रीज इन पॉप्युलेशन नंबर. नेट डिक्रीज किती झाला ते बघावं लागेल. इथं लक्षात घ्या त्या ठिकाणी बघा Mn चा पॉप्युलेशन नंबर आपण +4 घेतलाय. ओके +4 पॉप्युलेशन नंबर आहे. इथं आपण लिहिलाय किती +2 लिहिलाय त्यासाठी इथं +4 करा. Mn +7 to +4 आहे. किती कमी झाला बघा +7 चा +4 झालाय म्हणजे आपल्या इथं 3 न कमी झालाय लक्षात. त्यामुळे इथं 3 ला इथं 3 ला नेट डिक्रीज इन पॉप्युलेशन नंबर पर एटम. एका एटमला किती डिक्रीज झालाय बघा आपला Mn एकच आहे दोन्ही साइडला. त्यामुळे नेट डिक्रीज सुद्धा काय येणार आहे हा तेवढा सेम आहे -3 असणार. इथं कुठलाही चेंजेस नाही लक्षात. ओके आता नेट इन्क्रीज इन पॉप्युलेशन नंबर हा +6 आहे आणि नेट डिक्रीज इन पॉप्युलेशन नंबर -3 लक्षात घ्या. ओके मग आता ही साइन आपण कन्सिडर करायचं नाही असं सांगितलंय. त्यामुळे इथलं प्लस आणि इथलं मायनस हे कन्सिडर करायचं नाही. फक्त नंबर लक्षात ठेवायचा. इन्क्रीज झाला +6 आहे आणि नेट डिक्रीज झाला पॉप्युलेशन नंबर 3 आहे. ओके आता दोन्ही इक्वल करायचं आहे. साइन कन्सिडर करू नका. मग आता फक्त इथं 6 नंबर आहे इथं 3 आहे. कितीने मल्टिप्लाय करायला लागेल बघा दोन्ही इक्वल करण्यासाठी फॅक्टर अप्लाय करायला लागणार आहे. इथं आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल लक्षात. 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. ओके 2 ने मल्टिप्लाय केले कसं होणार आहे 3 * 2 6 होणार आहे आणि इथं ऑलरेडी 6 आहे.
नेट इनक्रीज ऑलरेडी 6 आहे, नेट डिक्रीज 3 होता, इथे 2 ने मल्टिप्लाय केले की हा सुद्धा 6 होईल. तर नेट डिक्रीज इन ऑक्युपेशन नंबर आणि नेट इनक्रीज इन ऑक्युपेशन नंबर आपले इक्वल होते. ओके, आता टू कोएफिशिएंट पुन्हा ऍड केलाय आपण, mn ला ऍड केलं, mn चा कमी झालं, मग हा 2 हा कोएफिशिएंट mn साठी आपण इक्वेशन मध्ये दोन्ही साइडला ऍड करणार, त्या साइडला पण आणि त्या साइडला पण ऍड करणार. ओके, म्हणजे आता इक्वेशन मग 2 हा कोएफिशिएंट mn कडे गेला, काय झालं 2mn O4 मायनस प्लस इथं काय ना Br मायनस, त्या साइडला काय ना सेम कोएफिशिएंट 2MnO2 प्लस इकडे काय ना ऍज इट इज Br O3 मायनस. अंडरस्टँड, अशा तीन इथं असणार. मग आता बघा इथं ही इक्वेशन लिहिल्यानंतर परत आपल्याला आता काय करायचं आहे, ऑप्शन बॅलन्स करायचं आहे. तिथे ऑप्शन बॅलन्स करा. इकडे ऑप्शन किती आहेत, 4 × 2 8 ऑप्शन. त्या साइडला ऑप्शन किती आहेत बघा, 2 × 2 4 झाले आणि इथले 3 4 + 3 किती झाले 7. इकडे 7 ऑप्शन आहे बरोबर, आणि इकडे 8 आहे. ह्या साइडला एक ऑप्शन कमी आहे पण, त्यामुळे एक क्वार्टर मालिकेला आपण ह्या साइडला ऍड करणार, कारण का ऑप्शन बॅलन्स करण्यासाठी आपण क्वार्टर मालिक्युल्स ऍड करत असतो. ओके, मग आता लिहा इक्वेशन परत लिहा, 2MnO4 मायनस प्लस Br मायनस. ओके, त्या साइडला काय येणार आहे 2MnO2 प्लस BrO3 मायनस प्लस एक ऑप्शन कमी आहे त्यामुळे एक क्वार्टर मालिकेला आपण ऍड करणार आहे राइट साइडला. ओके, आता ऑप्शन बॅलन्स आले, आपल्याला हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. हायड्रोजन कसे बॅलन्स होणार बघा, ह्या साइडला हायड्रोजन किती आहे, काहीच हायड्रोजन नाही, म्हणजे 0 हायड्रोजन आपण असं लिहूया. ह्या साइडला काही हायड्रोजन नाही, 0 हायड्रोजन आहे, आणि त्या साइडला किती हायड्रोजन आहे 2 हायड्रोजनचे आयटम्स प्रेझेंट आहेत. ओके, मग हायड्रोजन आयटम आपण जर बॅलन्स करायचे असतील तर आपण काय करत असतो, H+ आयन ऍड करत असतो. ओके, त्या साइडला काही हायड्रोजन नाही, इकडे 2 हायड्रोजन आहेत, त्यामुळे ह्या साइडला 2 H+ आपण ऍड करणार. ओके, म्हणजे आता 2MnO4 मायनस प्लस Br मायनस. ओके, त्या साइडला काय ना 2MnO2 प्लस BrO3 मायनस प्लस H2O. ओके, आता इथं इकडे आपला H2 आहे, इथं आपण काय करायचं होतं, त्या साइडला 2 हायड्रोजन कमी आहे, त्यामुळे 2H+ आपण इथं ऍड करून घ्या त्या ठिकाणी इक्वेशन मध्ये. ओके, हे कसं होईल बघा, इथं Br मायनस प्लस 2H+. चलो पुढे आपलं ऍड इज 2MnO2. ओके, हे इक्वेशन आपले. आता ह्याच्यानंतर परत काय करायचं बघा, आपल्याला H+ आयन ऍड करून आपण हायड्रोजन आपण बॅलन्स केलेले आहे यामध्ये. इथं आपला 2MnO2 आहे लक्षात घ्या. ओके, आता मग हायड्रोजन बॅलन्स झाल्यानंतर ही रिएक्शन आपली कुठल्या मीडियम मध्ये, बेसिक मीडियम मध्ये. मग बेसिक मीडियम मध्ये काय करतो आपण, जेवढे H+ आयन आपले प्रेझेंट आहेत तेवढेच OH- आयन आपण इक्वेशनच्या दोन्ही साइडला ऍड करतो. किती H+ आयन्स आहेत मग
दोन H प्लस आयन्स आहेत, त्यामुळे दोन OH मायनस आयन्स आपण इक्वेशनच्या दोन्ही साइडला म्हणजे राईट साइडला पण आणि लेफ्ट साइडला पण आपण ऍड करणार. ऍड करून इक्वेशनला 2MnO4 माइनस प्लस Br माइनस प्लस 2H प्लस प्लस 2OH माइनस ठीक त्या साइडला काय ना 2MnO2 प्लस BrO3 माइनस प्लस इकडे काय ना H2O प्लस 2OH माइनस. ओके, कसं जेवढे H प्लस आयन्स आहेत तेवढेच OH माइनस आयन आपण इक्वेशनच्या दोन्ही साइडला ऍड केले. ओके, तर मग H प्लस आणि OH माइनस आयन्स एका साइडला असतील तर ते कंबाईन होऊन काय होणार वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होणार. मग आता हे दोन H प्लस आणि ही दोन OH माइनस कंबाईन झाले की 2H2 मॉलिक्यूल्स आपल्याला मिळते. मग इक्वेशन लिहा परत यासाठी 2MnO4 माइनस प्लस Br माइनस प्लस 2H प्लस आणि 2OH माइनस के काय होणार आहे आपलं 2 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर 2H2 तयार. या साइडला काय येणार बघा 2MnO2 ओके प्लस BrO3 माइनस प्लस H2O प्लस 2OH माइनस. ओके, अशा तीन इक्वेशन आपल्या इथे येणार की हा 2OH माइनस इथे खाली येतो प्लस 2OH माइनस. ओके, अशा तीन ही इक्वेशन झालं. आता मग H2 आणि दोन्ही साइडला असलेले H2 मॉलिक्यूल्स आपण कॅन्सल करून घ्या इक्वल असलेले H2 मॉलिक्यूल्स. ह्या साइडला बघा लेफ्ट साइडला किती H2 मॉलिक्यूल्स आहेत दोन आहेत, राइट साइडला एक आहे. त्यामुळे ह्या एक H2O साठी ह्या एक H2 मॉलिक्यूल साठी ह्यातला एक H2 मॉलिक्यूल आपला कॅन्सल होणार. ओके, मग आता ह्या साइडला एकच H2O आहे. मग इक्वेशन लिहा परत 2MnO4 माइनस प्लस Br माइनस. ओके, इकडे काय झाला फक्त एकच वॉटर मॉलिक्यूल आहे. त्या साइडला काय येणार 2MnO2 ओके प्लस BrO3 माइनस प्लस काय येणार आहे 2OH माइनस. ओके, अशा पद्धतीने आपल्याला फायनल इक्वेशन मिळणार आहे. आता ऍटम सगळे बॅलन्स आहेत का तुम्ही चेक करू शकता. इथं आपलं ही बॅलन्सिंगच्या स्टेप्स संपले. बघा ऍटम बॅलन्स आहेत का 2 Mn या साइडला 2 Mn आहे. ऑप्शन बघा 4 into 2 8 8 plus 1 9. इकडे बघा 2 into 2 4 4 plus 3 आपले इथे झाले 7. ओके 7 आणि 2 9 जे बॅलन्स आहे ऑप्शनवर. ब्रोमीन बघा एकच आहे त्या साइडला पण एकच ब्रोमीन आहे. हायड्रोजन बघा इथं 2 हायड्रोजन आहेत इथं पण 2च आहे. ओके 2OH माइनस मध्ये. ओके म्हणजे सगळे ऍटम्स आपले बॅलन्स आहेत. चार्ज बॅलन्स आहेत का चेक करा. इथं 2 मायनस चार्ज आहे आणि हा एक मायनस 3 मायनस आला. इथला 2OH मायनस म्हणला 2 मायनस आला आणि 1 मायनस दोन्हीकडे 3 मायनस चार्ज आहे. त्यामुळे इथं ऍटम पण बॅलन्स आले चार्ज पण बॅलन्स आले. तसं अशा की बेसिक मीडियम मध्ये आपल्या रिडॉक्स रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर मेथडनुसार बॅलन्स करता येईल. ओके, आपण दोन ऍसिडिक मीडियमचे एक्झाम्पल आणि दोन बेसिक मीडियमचे एक्झाम्पल आपण इथं स्टडी केले. ओके, रिमेनिंग तुम्ही ओके प्रॅक्टिस करू शकता. ह्याच पॅटर्न मध्ये असणार आहेत हे रूल्स सगळे ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्याचे रूल्स आणि बॅलन्सिंगचे रूल्स तुम्हाला माहिती असतील. सगळ्या रिएक्शन तुम्ही ऍसिडिक मीडियम आणि बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स करू शकता. तर चलो इथं हा पार्ट आपला कंप्लीट झालाय. नेक्स्ट लेक्चरला आपण
आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार रिडॉक्स रिएक्शन बॅलन्स करणार आहे. ओके, थँक्यू.